जरी खेळ चांगला झाला नाही परंतु या ठिकाणी यायचंय. मी आयोजकांना विनंती करेल अंकुश आपण जायचंय त्यांचा सत्कार करायचंय. हॅलो इथे खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून खेळण्यासाठी आज सज्ज झाले आमचे कवीश्वर बांगारे साहेब यांचं देखील सत्कार केला जाईल. नक्कीच आपण आलात आमच्या या आयोजनामध्ये तुम्ही उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बॅट्समन का बॉल मानगाववाडी आणि त्याला फाईट करेल याच पंचकृषीतील एक हिऱ्याची वाडी हा संघ हिरेवाडी एक नौका संघ जरी असला परंतु खेळण्यासाठी अगदी मनापासून हिम्मत असते ती हिरेवाडी संघाकडे आणि महेंद्राच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यात शंका नाहीये. एक चांगला संघ आहे दोन्ही चांगले संघ पाहायला मिळतील. आज या मैदानावर कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल 5 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघ नायकाने याची नोंद घ्यायची. 5 षटकाचा सामना असेल. पिबनचा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. प्रकाश बॅटिंग स्टँड्सवर. प्रमोद नॉन स्ट्राइक एंडवर. गणेश प्रमोद आणि गणेश लेफ्ट हँड राईट हँड अशी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पिबनचा पहिला षटक पहिला बॉल पहिल्याच बॉलवर दिलाय सन्मान आणि मी तर म्हणेन एक चांगला विचार सन्मान दिला बॉलला. यावेळेस बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि त्या ठिकाणी मिस टाइम कॅच होते. जीवदान दिला जातोय फलंदाज प्रमोदला आणि 2 धावाने श्री गणेशा केला जातोय. इथे फटका फसला होता. झेल कॅरी करायची होती परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक कितपर्यंत महाग ठरू शकेल हे देखील पाहावं लागेल. बॅटिंग स्टँड्सवर पुन्हा एकदा सज्ज झालाय लेफ्ट हँड फलंदाज प्रमोद ऑन स्ट्राइकला आहे. इथे फटका खेळायचा होता परंतु आउटसाइड द लेग स्टंप एक वाईड बॉलची सांगता होते. 1 धाव एक्स्ट्रा घेतली जाईल. धावफलकावर धावफलक जाईल 3 या धाव संख्येवर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज प्रकाशला मानगाववाडी संघाकडून खेळत असताना मानगाववाडी संघाचा विचार केला तर चांगली टीम नेराळ विभागातून बिलॉंग करत असताना आज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय. फटका दमदार आहे. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट दरम्यान चेंडू सीमारेखा पार. फलंदाज प्रमोदच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. इज अ ठोक. कॅचची किंमत किती असते ना ती नेक्स्ट बॉलवर पाहायला मिळाली. जर कॅच पकडले असते तर 6 धावा वाचल्या असत्या परंतु आता त्या झेलची किंमत मोजावी लागेल. इथे कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक धावणार फेकणार तोपर्यंत घेतले जाईल 2 धावा आणि ते अगदी संयमाचा क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाला माहित आहे घाई करून फायदा नाहीये. 5 षटकाचा सामना आहे. संयम जेवढा ठेवाल तेवढा मात्र या ठिकाणी चांगला बॅटिंगची परफॉर्मन्स पाहायला मिळेल यात शंका नाहीये.
ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे प्रमोद. इथे फटका समोरच्या दिशेने वाईडिश लॉंगॉन मध्ये, चेंडू अडवला जाईल आणि तिथून निघला जाईल चेंडू सीमारेखा पार. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. शतरक्षक आणि पाहता पाहता 4 धाबा. अशा चुका करणार तर हिरेवाडी संघ देखील मजबूत स्थिती जाऊन पोहोचेल यात शंका नाहीये. इथे पंचांकडे दाद मागत असताना थोडीशी उंची होती नक्कीच, परंतु आमचे पंच तटस्थ. अगदी मी तर म्हणेन षटक संपतोय. 6 बॉलचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. एक चांगला स्कोर, चांगली रणनीती सध्या पाहतोय हिरेवाडी संघाकडून. जेव्हा कॅचेस सुटली जाते ना तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास दुमावतोय आणि तोच आज आत्मविश्वास दाखवत असताना फलंदाज प्रमोदला आपण पाहतो. एक चांगली फटकेबाजी, एक षटकार आलाय. लेफ्ट हँड फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानावर असतात तेव्हा तेव्हा फटके मात्र चांगले पाहायला मिळतात यात शंका नाहीये. आज शनिवार आहे, उद्या रविवार असणार. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आणि अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडा प्रेक्षक रसिकांची मात्र वर्णी लागेल यात शंका नाहीये. आणि ही स्पर्धा जेवढे घर बसून पाहत असतील त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना मी मानाचा जय आदिवासी देतोय आणि नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देतोय. ही स्पर्धा दमदार आहे, स्पर्धेचे आयोजन फार चांगलं आहे आणि आपण पाहतोय बोरवाडच्या नगरीमध्ये आज नदी जवळचं हे गोल मैदान सध्या आपण त्या ठिकाणी दमदार मध्ये पाहतोय. ऑन स्ट्राईकला प्रमोदला आपण पाहतोय आणि प्रमोदच्या बॅट मधनं धावा येतील का. इथे खेळायचं होतं परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे वाईट बॉलची सांगता पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन जनार्दन थोराड आपण पाहतोय. लेग स्क्वेअरचे पंच असतील जे प्रकाश भला. 2 पंच आज या सामन्या दरम्यान लाभलेत. दोन्ही पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी सर्व मॅचेस उभं राहून काम करावं लागतं. ते उन्हामध्ये उभं राहणं कितपत योग्य असतं ना ते पंचांना माहिती असतं. इथे बॉल अगदी फार चांगला पाहायला मिळाला. जसा बॉल टाकला ना तसा मी तर म्हणेन नाकाच्या जवळून अगदी बॉलला काढला आणि निर्धाव बॉलची सांगता. हॅलो. तर नक्कीच आमच्या हेमंत खंडवी साहेबांकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. परेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा षटक हाताळताना. इथे प्रमोद ऑन स्ट्राईकला आहे. ते फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये चेंडू रवाना झालाय. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल, बॉल निघून चाललाय अगदी गोलीच्या वेगाने. सीमारेखा पार, मिळतील 4 रन. ते अगदी कोणी पाहुणे या ठिकाणी उपस्थित असेल तर विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या येण्याने स्पर्धेची शोभा मात्र नक्कीच वाढेल यात शंका नाहीये.
ओके, थर्ड अंपायर पंच. पुढचा बॉल ना. ओके ठीक आहे. गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतोय. परेश बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा प्रमोद सज्ज झालाय. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. ऑब्जेक्शन आलंय. थ्रो बॉल नक्कीच नो दिला जाईल यात शंका नाहीये. कशेळ विभागामध्ये अगदी कडक नियम आपण पाहतोय. हात फिरवावा लागेल. फेकी बॉलिंग चालणार नाहीये. इथे ऑन स्ट्राईकला प्रमोदला नक्कीच पाहतोय. इथे फार चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. अगदी सीमा रेखा पार. प्रमोदच्या बॅट मधून येतोय दमदार रुबाबदार षटकार. तिजे थोडासा स्पीडअप करायचंय कारण आज 10 मिनिटं जवळजवळ उशिरा सामना चालू झाला. मी तर म्हणेन 1:47 झालेत. काल आपला 2 वाजता दरम्यान 2च्या दरम्यान चौथा सामना संपला होता. असे आमच्या यूट्यूब लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की या टायमाला काल दुसऱ्या फेरीतला पहिला सामना देखील समाप्त झाला होता. इथे वाईड बॉल येतोय. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय. प्रमोद ऑन स्ट्राईकला असेल. इथे प्रमोदच्या बॅट मधला लेफ्ट हँड फलंदाज प्रमोद ऑन फायर येतोय. स्टँड इन डिलिव्हर्ड षटकार. धाबा धाव फलकावर लागले गेले ते मात्र 34. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 34 धाबा धाव फलकावर लागले गेले. मॅच मात्र पाहण्यासारखी होईल यात शंका नसेल कारण नेरळवरून बिलॉंग करण्यासाठी आज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाले टीम मानगाववाडी आणि त्यांचे देखील दमदार फलंदाज पाहायला मिळतील यात शंका नाहीये. म्हणजे स्ट्रीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देखील दिलं जाईल यात शंका नाहीये. तुम्ही षटकार ठोकाल जेवढे षटकार जातील तेवढे षटकार देखील पाहायला मिळेल समोरच्या संघासोबत. इथे ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज गणेश. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय संदीप. गोलंदाजी ट्रॅकवर संदीपला आपण पाहतोय आणि इथे फलंदाजीसाठी आलाय गणेश. फुल टच बॉल त्यावर आक्रमण. बॉल निघून चाललाय. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखनास्रक चेंडू सीमा रेखा पार. मिळतील 4 रन. या फटकेबाजीला खऱ्या अर्थाने सुरुवात केलंय या गणेशने देखील तीच फटकेबाजी आणि त्याच पद्धतीचा फटका देखील पाहायला मिळतो यात शंका नाहीये. 7 क्रमांकाच्या जर्सी असलेला फलंदाज गणेशला आपण पाहतो. एक फटका चांगला पाहायला मिळाला आणि इथून मात्र इतर म्हणेन आउटसाइड द ऑफ स्टंप. दुसऱ्या बॉलवर दबाव. वाईड बॉलची सांगता. इथे फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट मध्ये त्या ठिकाणी अडवलं जात आहे. बॉल उचलणार फेकणार तत्पर घेतली जाईल. 1 धाव आणि इथे मी तर म्हणेन नक्कीच धाव
धावचित झाला असता, परंतु धावचित होता होता वाचला आणि गणेशला कुठेतरी जीवदान मिळतं. प्रमोदला माहित आहे घाई करून फायदा नाहीये. 5 षटकाचा सामना आहे, धावा देखील आल्यात आणि षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर, इथे फार चांगली गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, यात शंका नाहीये. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्ही ऐकाल एक गोड आवाज आपल्याच या आयोजनात, ज्याने सतत 3 दिवस देखील आयोजन सांभाळलं, त्यांना थोडीशी साथ देखील असणार यात शंका नाहीये. ते आमचे समालोचक जीवनजी चिडे सरांचा आवाज देखील पुढच्या सत्रामध्ये तुम्ही ऐकू शकाल. जाऊया मॅच कडे. इथे बॉल अप्रतिम पाहायला मिळाला आणि पुढच्या बॉलवर इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये पकडली जाईल झेल. फलंदाज प्रमोदला माघारी परतावं लागेल. विकेट होईल पतन. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. ठेवलीच जशी पहिली इनिंग संपेल तसा टॉस उडवण्यासाठी यायचंय टीम शिलारवाडी आणि त्याला फाईट करेल टीम लोबेवाडी. असा सामना पाहायला मिळेल. 5 षटकाचा सामना आहे. गोलंदाजी ट्रॅकवर संदीपला आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना गोलंदाज संदीप. इथे फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉल निघालाय. अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल रवाना झाला होता. एकच धाव घेतली जाईल आणि एका धाबेने धाव फलक वधारेल, जाऊन पोहोचेल 41 धाबावर. 41 लॉट्स ऑफ 1 विकेट. 41 धाबा धाव फलकावर लागले गेलेत. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. इथे फटका खेळायचा होता गणेशला, परंतु निर्धाव बॉलची सांगता. अप्रतिम षटक हाताळलं संदीपने. 1 विकेट देखील प्राप्त केला. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल अर्थात 41 धाबा धाव फलकावर लागले गेलेत. नेक्स्ट गोलंदाज असेल नक्कीच 41 धाबा विचार केला तर 41 पॉइंट 30 ची सरासरी जर विचार केला, 11.30 ची सरासरी विचार केला, 13.67 ची सरासरी प्रति षटका मागे पाहायला मिळते. यात शंका नाहीये. अगदी चांगली बॅटिंग हिरेवाडी संघाकडून खेळत असताना. जरी संघ नौका असला परंतु बॅटिंग लाईन फार चांगली पाहायला मिळाली. अगदी संयमाने क्रिकेट कसा खेळावं हे मात्र प्रमोद कडून शिकावं. आणि प्रमोद 50 नंबरची जर्सी घालून अजूनपर्यंत नाही. प्रमोद विकेट गेलाय आणि या लेफ्ट हँड फलंदाज दुसरा फलंदाज असेल आदेशला आपण पाहतोय. आदेश आणि गणेश अशी जोडी सध्या मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर माधव. खरं तर मानगाव संघाचा विचार केला तर मागे जाऊन विचार केला ना तर सुरेश सारखा एक चांगला फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आज कुठेतरी त्याची कमी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे बॉल निघून चाललाय. सी मारे कपार. स्टँड इन डिलिव्हर्ड. चेंडू सी मारे कपार येतोय. षटकार. परंतु आज आदेश देखील त्याच पद्धतीची फटकेबाजी करतोय.
जशी प्रमोदची फटकेबाजी तशीच आदेशची देखील फटकेबाजी. बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंगन मधून. चेंडू सी मारे कपार. आदेशच्या बॅट मधले येतोय हा दमदार चौकार. नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडीशी बदलाव आणि इथून कमबॅक करावं लागेल टीम मानगाववाडीसाठी. इथे बॉल चांगला आहे. टप्पा बॉल होता त्याला पूल करायचं होतं. कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका खेळायचा होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता. टू व्हीलर जिथं टू व्हीलर आहे ना ती आरसा थोडासा खाली करा दोन्ही. नक्कीच धन्यवाद मित्रा. म्हणजेच इथे बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय. जसा आला तसा पाठवला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला आहे आणि पाहता पाहता घेतला जाईल. एक सिंगल धाव. एका धावेने धाव फलक वधारेल. जाऊन पोहोचल टीमची टोटल 52. 52 धावा धाव फलकावर लागले गेलेत. सामना आपण पाहतोय मानगाववाडी बनाम हिरेवाडी. एक कशेळ विभागातील संघ तर दुसऱ्या साइडला नेरळ विभागातील एक दमदार संघ सध्या बोरवाडीच्या मैदानावर आपण पाहतोय. इथे बॅटची हलकीशी कडा आणि निर्धाव बॉलची सांगता होत्या. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल अडवला जाईल. निर्धाव बॉल डॉट बॉल असे डॉट चेंडू फेकावे लागतील तुम्हाला जर धाव संख्या थांबवायची असेल तर. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 52. लॉट्स ऑफ 1 विकेट म्हणजेच 52 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. इथे बॉल हवेत असेल. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे आणि बॉल झेल सोडली जाईल. तदनंतर पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. अशा चुका कराल तर नक्कीच ते महाग ठरू शकतो. षटक संपतोय. 4 षटकांती धाव फलकावर धावा लागले गेले ते 52 धावा. 54 धावा. शेवटचं षटक असेल. स्लॉग वरचं षटक असेल. हाणामारीचं षटक पाहायला मिळेल. कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. 54 धावा धाव फलकावर लागले गेले 54. पंच सामन्याला उशीर होतोय फार. थोडासा लक्ष द्यायचंय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत घेतली जाईल 2 धावा आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 57. शॉर्ट रन. एक शॉट. नक्कीच आमचे पंच अचूकतेने लक्ष देत आहेत. प्रत्येक धावेवर लक्ष असतो. एक शॉर्ट रन तदनंतर एकच धाव घेतली जाईल. इथे बॅटची कडा परंतु बॉल नक्कीच जमिनीला स्पर्श झाला आणि विकेट दिली जाणार नाहीये. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे फटका समोरच्या दिशेने अडवला जाईल. त्या ठिकाणी घेतला जाईल एक सिंगल धाव. ऑन स्ट्राईकला गणेशला आपण पाहतोय. इथे चांगला बॉल.
समोर जर अगदी धावा येत असतील तर आडवा खेळणं उपयोगी ठरेल का? शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. आणि ते करत असताना आपण फलंदाज पाहतोय ऑन स्ट्राईकला गणेश. इथे बॉल सोडलाय आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. अतिशय सुरेख पंचगिरी करत असताना आपण पाहतोय पंच जनार्दन तोराडला. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावीच लागेल. इथे फटका चांगला आहे, शतरक्षक नाहीये आणि दोन शतरक्षकाच्या मधोमध थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू रवाना झालाय. अगदी बॉल अडवला जाईल, तदनंतर पाहता पाहता 2 धावा घेतल्या जाईल. षटक संपतोय. 5 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 58. गरज असेल 30 बॉल आणि 59 धावसंख्येची जिंकण्यासाठी. ते 59 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे पाहण्यासाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करेल या सततच्या 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते जीवनजी सर, आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी यायचंय मायक्रोफोनवर. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. सन 2024चा हा दुसरा पर्व बोरवाडी आयोजित. धन्यवाद. लढत आपल्या भेटीस आले. एका साईडनं विचार केला तर हिरेवाडे, दुसऱ्या साईडनं विचार केला तर मानगाववाडे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मंगेश आणि लहू. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. येणारे चेंडू आहेत 30. लागणारी धावसंख्या 59. ही मानगाववाडी संघाला कुटावी लागेल विजयासाठी. मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय हिरेवाडी संघाकडून प्रमोद. 30-59 समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला गेलंय. स्ट्राईक वर लहू, नाशकचा विचार केला तर मंगेश. मॅनेटरी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्क वर प्रमोद. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू टाक आवाज. 2 शतक चेंडू जवळ येताना पाहतोय. चेंडू जमिनीला दान होतोय. ओहो, चुका 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 पाहायला मिळतात. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर.
4 धावेसाठी धावा लागल्या जातील धाव फलकावर दादा बिनबाद 4 धावा पहिल्या चेंडूवर मात्र चौकार टोकलाय श्री गणेशा केलाय संघाचं आणि स्वतःच 4 धावेनं लहू या फलंदाजांना पहिल्या चेंडूवर मोठा फटका झेल उडाला होता ओहो या ठिकाणी चेंडू सोडण्यात आलं होतं परंतु चांगली लाईन देखील पाहायला मिळाली हा चेंडू आलाय वाईट एस हिरेवाडी संघाचा संघनायक आपण लक्ष द्या मित्रांनो आपला 12वा प्रतिनिधी ह्या ठिकाणी नाहीये का एस 2 धाब्यानं पॅनलाइज धन्यवाद या ठिकाणी हिरेवाडी हा संघ 2 धाब्यानं पॅनलाइज होतोय हा चेंडू देखील अभंतर आलाय धापलक जाऊन पोहोचले 6 या अंकावर 59 धावींच लक्ष मानगाववाडी समोर उभा आहे सापड शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक बंबल झालाय या चेंडूवर देखील सिंगल आले सिंगलच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचलंय आता बिनबाद 7 या धावसंख्येवर सामना फिडअप करायचा आहे पंच पहिला मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर आहे धावफलकचा विचार केला तर धावफलक अजून पोहोचले आता बिनबाद 7 या धावसंख्येवर मानगाववाडी संघाचं धावफलक पाहतो आपण दादा हो घ्या डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वर मंगेश पटका पसला गेलाय चुकी होणार नाहीये पहिला धक्का लागतोय मानगाववाडी संघाला बॅक टू द आउट मंगेश डीजे आतमध्ये दाखल झालाय संदीप पहिलं षटक अजूनही उर्वरित आहेत काही चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीपनं बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये हा चेंडू आलाय निर्धाव अजून विचार केला तर 7 धावा धावफलकावर मंगेशचा विचार केला तर तंबूच्या आश्रयाला ओहो या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराला असा वेध घेतोय पाहता पाहता पहिलं षटक देखील कंप्लीट झालं पंचांचा इशारा येतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलोय दादा एक बाद 7 धावा आणि 2 पॅनेलाइटच्या ऍड एकूण धावा लागल्या धाव फलकावर 9 येणारे 24 चेंडू 50 धाव्यांची गरज विजयासाठी मानगाववाडी संघाला आणि यापुढील होणारा सामना असेल
सिलारवाडे बनाम लोबेवाडे दोन्ही संघाचे संघनायक या आपण करून घेऊया नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये. दुसरं षटक वैयक्तिक मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय आदेश हिरेवाडी संघाकडून. ओहो समोर उडावलंय चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. कॅमेरामॅनला सलामी देताना हा येतो ब्रँडेड षटकार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय संदीपच्या बॅट मधून षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं तथा 1 बाद 15 धावा. ओहो या ठिकाणी घडलं काय विकेट आणि विकेटचं पतन एष्टिका उद्ध्वस्त केल्या जातात. दांडी दांडी गोल केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय देवीदास. नवीन फलंदाज देवीदास मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वर. आदेश गोलंदाज मार्क वर. पहिल्या चेंडू खेळून काढला तोही देखील सीमारेषा बाहेर दाडून दिलंय 6 धावेसाठी. जणू वाटलं देवीदास ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलाय. या फटक्याचा विचार केला तर हवाई सफल मनगटी टाकीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचतोय दादा 2 बाद 21 धावा. ओ स्काई डिसिजन नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा देखील ब्लास्ट होतोय देवीदासच्या बॅट मधून. हवाई सफल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार देखील पाहायला मिळतोय. धावफलक अतिशय वेगाने धावफलकावर लागल्या जात आहेत. तथा 2 बाद 27 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजून काही चेंडू उर्वरित आहेत. देवीदास नावाचं वादळ निर्माण झालं. कार्प्याच्या साहाय्याने चेंडू खेळला गेलाय. हो खराब क्षेत्ररक्षण. चित्त्याच्या वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी धावतोय. तिसरी धाव देखील पूर्ण होते. 3च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय 2 बाद 30 धावा. पाहता पाहता दुसरं षटक देखील संपलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. तर 2 बाद 30 धावा. अजून विचार केला तर 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. खऱ्या अर्थानं विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. जे गावदेव क्रिकेट संघ बोरवाडे या आयोजकाचे आयोजक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठामध्ये यायचंय.
बघा आयोजक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठामध्ये यायचंय. होईल तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर. प्रमोद आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे विजयासाठी माणगाववाडी संघाला. चला मॅच फीडअप करा. सामना फीडअप घ्यायचा आहे. पंच 18 चेंडू आणि 29 धावा. पंचांना लाईन पाहावी लागेल. दुपारच्या क्षेत्रामध्ये कवायत करण्याची सुरुवात. इट इज वाईट खराब चेंडू. एक अवंतर धाव मिळेल माणगाववाडी संघाला आणि एका धावेनं धाव फलक जाऊन थांबतोय. दादा 2 बाद 31 या संख्येवर जाऊन थांबतोय. पटका पसला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. फलंदाज होईल बाद. बॅक टू द गाऊट देवीदास. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महादेव हा फलंदाज. 17 चेंडू आणि 17 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज विजयासाठी. चला सामना पीडअप करा. 17 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. क्रॉस द लाईन. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. 16 चेंडू 24 धाब्यांची गरज. महादेव आहे स्ट्राईकवर. क्षमासावी महादेव. पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट खराब चेंडू. अवंतर एक धाव मिळेल. 16 चेंडू 23 धाब्यांची गरज विजयासाठी. हो या ठिकाणी काय घडलं हो त्याचं नोटच झालं. फलंदाज होईल बाद. दांडी दांडी गोल केली जाते. धक्का क्रमांक लागेल 4. बॅक टू द गाऊट महादेव. नवीन फलंदाज गोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला फलंदाज आपण लवकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. ओहो हा चेंडू देखील चांगला आहे. बनाट बनाट वेग देखील पाहायला मिळतोय.
अजूनही 23 धाब्यांची गरज आहे विजयासाठी मानगाववाडी संघाला. फुल डिलिव्हरी पंचांना लाईन पाहावी लागले. नो चेंडू खराब चेंडू आहे. 1+2 अशा 3 धाबा दाबल काबर. अजून विचार केला तर 14 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. स्ट्राइक वर गोपी. फ्रीडची चान्स. मोठा फटका मारण्याची संधी होती. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी 4च्या समीकरणानं धावफलक जाऊन पोहोचलं. 43 धावा. अजूनही 13 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज विजयासाठी. तेरा चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. त्याच पद्धतीने मात्र चेंडूला दाडून दिलं जमिनीला गुदगुल्या करत. कार्प्याच्या साहाय्याने चेंडू जातो सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4 आणि पाहता पाहता तिसरं षटक देखील झालं कंप्लीट. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागला गेला धावफलकावर. 4 बाद 47 धावा. 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक वर गोलंदाज मार्क वर निलेश. नाणेफेकीकडे वळूया. एका साईडने शिलारवाडे दुसऱ्या साईडने विचार केला तर लोबेपाडे. ही चेंडू देखील पाहायला गेला तर निर्धाव क्षमासाबे स्वर चेंडू अवंतर धाव मिळेल. 12 चेंडूने 11 धाब्यांची गरज. हा चेंडूची देखील लाईन पाहावी लागेल. खराब वारंवार खराब चेंडू हाताळला जातोय. 12 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. लोबेवाडे आणि शिलारवाडे या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकी केली आणि नाणेफेकीचा कौल जिंकला मात्र लोबेवाडी संघानं. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडस निर्णय. ओहो बनाट वेग. टप्पा पडल्यानंतर उचले मिळाले. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसाबा करतोय. हा चेंडू आलाय निर्धाव. 11 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. शिलारवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या जवळ यायचंय. आपला संघ नायक निलेश आपला वाट बघतोय. पाहायला गेलं तर ह्या चेंडूवर देखील विकेट आले. धापलक जाऊन पोहोचले दादा. 5 बाद 48 धावा. दहा चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. पंच प्रकाश ह्या ओव्हर मधलं 2 वाईट गेले ना. 2 वाईट. 10 धाब्यांची गरज आहे. 10 ला 10. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये.
हा चेंडू देखील निर्धाव. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. फलंदाज आहे स्ट्राईकवर प्रकाश, गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर गणेश. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते चौथ्या षटकामध्ये. हो हा चेंडू देखील पटका पसला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 6. बॅक टू डगआउट प्रकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परेश. सात चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. समीकरण होतं 10-10च. 12 चेंडू 12 धाब्यांची गरज होती, त्यानंतर 10-10च. हो हा चेंडू देखील हो चेंडू चाल सीमारेषा बाहेर. जणू जेल कॅरी करायचं होतं. सोपा जेल होता. जेल कॅरी करता आलं नाहीये. सूर्याच्या किरणाच्या अभावामुळे मात्र हा झेल कॅरी करता आला नाहीये. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. सोपा झेल होता, कॅरी करता आला नाहीये. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा. 5 बाद 55 धावा. 4 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडू आणि 4 धावा. 7 ला मध्ये षटकार गेला ना. 4 धाब्यांची गरज. गोलंदाज आलाय गोलंदाज मार्कवर. महेंद्र हा चेंडू देखील आलाय खराब. 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. आणि या ठिकाणी महेंद्र गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. आपण सामना जिंकवला तर आदरणीय उत्तमजी पाटील साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हो सुंदर सुंदर गोलंदाजी. 5 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 200 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय महेंद्रावर. हा सामना जिंकवला तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आदरणीय उत्तमजी पाटील साहेबांकडनं. स्प्रे ची आवश्यकता असेल तर आपण घ्यायचंय. पाच चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. सुंदर शतरक्षण. फंबल जरूर झालं होतं परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. 4 चेंडू आणि 2 धाब्याची गरज आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर परेश. हो हा चेंडू देखील निधाब आलाय. 3 चेंडू आणि 2 धाबा. परेशवर मात्र बक्षीस लागलं गेलंय. दोन्ही संघांवर मात्र दडपण निर्माण झालं. येणारा चेंडू टर्निंग पॉइंट असेल. 3 चेंडू. हो हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 200 रुपयाचं पारितोषिक महेंद्रावर.